आज आपण बनवणार आहोत पनीर दो प्याजा। त्याच्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते आपण बघून घेऊया। एक 5 ते 6 मोठे कांदे, 4-5 टोमॅटो। आपण कांदा आपल्या नंतर फोडणीला लागणार आहे आणि हा कांदा आणि टमाटा बारीक चिरलेला याची आपण पेस्ट करून घेणार आहोत आणि हे जेव्हा आपण भाजी परतवणार आहोत तेव्हा हे लागणार आहे आपल्याला बारीक चिरलेलं। पनीर दो प्याजामध्ये आपल्याला कांद्याचे 2-3 प्रकारे कांदा चिरून घ्यावा लागतो। एक असा पेस्ट करावी लागते, एक असा करावा लागतो अशा पद्धतीचा आणि एक बारीक चिरलेला, म्हणूनच त्याचं नाव पनीर दो प्याजा आहे। आणि मसाले लागणार आहेत आपल्याला तेजपान, कोथिंबीरीच्या काड्या, एक लसूण छोटा आणि 2 हिरव्या मिरच्या, 2 लाल मिरच्या आणि 2 वेलदोडे, एक मोठी वेलची आणि दालचिनी आणि लागणार आहे काजू आणि पनीर अर्थात। तर आता आपण कृती करून घेऊया। आता आपण कढईमध्ये तेल घेतलं आहे आणि त्यात जिरं टाकलंय थोडं आणि आता आपण त्यात जे कांदे चिरून घेतले ते टाकणार आहोत। हे आता आपल्याला परतून घ्यायचं सगळं मसाल्यासाठी। कांदा आपण छान परतून घ्यायचा आहे, त्याची ग्रेव्ही करायची आपल्याला। आता आपण कांदा परतून घेतलाय तर आपण याच्यात टोमॅटो टाकणार आहे। लसूण टाकायचे, दालचिनी टाकणार आहे, वेलदोडा टाकणार आहे आणि ही मोठी वेलची टाकणार आहे। लाल मिरच्या टाकायच्या, 2 हिरव्या मिरच्या टाकणार आहे आणि एक तेजपान टाकायचं आणि आता हलवून घ्यायचं चांगलं। आता आपण यात मसाले टाकले ते आपण परतून घेऊ। लसूण टाकणार आहे, आलं टाकणार आहोत, आता आपण यात काजू घालणार आहे आणि कोथिंबीरीच्या काड्या घालायच्या।
आणि पाणी घालायचं. पाणी घातल्यावर यात टोमॅटो छान शिजतील आणि काजू पण कडक असतात. बाकीचे मसाले आहेत, आलं आहे, ते छान शिजलं पाहिजे म्हणून आपण यात पाणी घातलंय. त्याचा अर्क उतरेल छान म्हणून आपण यात पाणी घातलंय. आता याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद घालायची आहे, 1 छोटा चमचा हळद आणि 1 चमचा तिखट घालायचं आहे. आणि हे मिक्स करून घ्यायचं. थोडंसं आपण मीठ घालणार आहे, आत्ताच थोडं मीठ घालायचं आणि छान शिजून घेऊया. तर आता आपलं हा मसाला तयार झालाय. आता आपण याचं वाटण करून घेऊया. तर वाटण करताना हे तेजपान, काळी वेलची आणि वेलदोडा काढून घ्यायचा आहे, नाहीतर मग त्या भाजीमध्ये कडवटपणा येतो. आता आपण मसाला थंड करायला ठेवलाय, त्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत. त्याच्या आधी आपण थोडंसं पनीर सॉटे करून घेऊया. तर आपण कढईत थोडंसं तेल घेतलंय आणि थोडे क्रश धणे टाकणार आहे. क्रश धणे टाकायचे. आपण यात क्रश धणे टाकलेत आणि पनीर टाकायचं आहे. आणि आपण अर्धा चमचा हळद टाकणार आहे आणि हे सॉटे करायचे. अशा पद्धतीने पनीर परतून घेतलं की भाजीला वेगळ्याच पद्धतीची चव लागते, थोडी रेस्टॉरंट स्टाईल चव लागते. हे एक 2 मिनटं परतून घ्यायचं, जास्त वेळ परतवायची गरज नसते याला. आता आपलं हे झालंय परतून, आपण हे काढून घेऊया. आणि आपण यात कांदा पण ॲड करणार आहे. परतून घ्यायचं थोडं. आता आपण कढईमध्ये तेल घेतलंय फोडणीसाठी आणि थोडंसं बटर पण घालणार आहे. 1 चमचा बटर घ्यायचं आणि आपण यात जिरं घालणार आहे. आणि कांदा टमाटा घालायचा आहे बारीक चिरलेला. आणि तो परतून घ्यायचा.
आता आपण वाटलेली पेस्ट घालणार आहे. यात आपण जी मिरची घेतली ती काश्मीरी मिरची होती, त्याने कलर छान येतो म्हणून ती घ्यायची. आता हा मसाला तेलात छान परतून घ्यायचा. आपण हा मसाला आपला खूप छान परतून घेतलाय मी. त्याची थिकनेस तुम्ही बघू शकतात. आता आपण याच्यामध्ये परत थोडी हळद आणि परत थोडं तिखट घालणार आहे. थोडंच घालायचं कारण की आपण वाटण करताना घातलं होतं. याच्यात थोडंसं पाणी घालायचं आहे ग्रेव्हीसाठी. आपण थोडं पाणी घातलं याच्यात. आता आपली ही पेस्ट तयार झाली आहे, थोडी थिन झाली आहे पाणी घातल्यावर. आता परत ही थोडी उकळावी लागणार आहे कारण की आपण यात पाणी घातलंय. ती थिक होईपर्यंत थोडीशी उकळून घ्यायची. आता आपण याच्यात मीठ टाकणार आहे. आणि 1 चमचा बटर घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. थोडीशी चवीला साखर घालायची. आता आपली ही ग्रेव्ही रेडी आहे. आता आपण पनीर टाकूया याचे. आणि हे मिक्स करून घेऊ. थोडीशी 5 मिनिटं ही भाजी परत शिजवायची आणि मग आपली भाजी आता रेडी आहे. पनीर दो प्याजा रेडी आहे आता आपला. आता आपला पनीर दो प्याजा रेडी आहे. आता आपण सर्व करून घेऊया. आता आपला पनीर दो प्याजा रेडी आहे. आपण छान कोशिंबीर आणि फुलक्यासहित तो आता खायचा आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.